त्यानंतर 8वी अ मधून येत आहे सायली मांतळे. नमस्कार. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी, सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी, सावित्री तुझ्यामुळे शिकते आज प्रत्येक नारी. प्रथम शाळेची घंटा तिनेच वाजवली, साऱ्या भारतामध्ये कीर्ती तिनेच गाजवली. स्वातंत्र्याच्या पूर्वीचा होता तो काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. जिने केले शिक्षणाचे द्वार खुले, ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती सावित्री फुले. आज जातीपातीने धर्माधर्मात भेद पडले, भाषांनी माणसात भेद पाडले. यातून भांडणे माणसाचा शत्रू बनून माणसाला अस्थिर व्यवस्था करीत आहे. आज जागतिक नीती ढासळलेला कुटुंबे, धर्मवेड्यांची धर्मसंस्था, बाजार शिक्षण व्यवस्था आणि भ्रष्टाचार, राजसंस्था अशा पोखरलेला समाज आणि वेगवेगळ्या दिशेला जात आहे. दररोज सकाळचे वर्तमानपत्र असो व दूरदर्शनवरली बातम्या असो, अत्याचार, अहिंसा अशा वाचलं तर तळपायाची आग मस्तकाला जाते. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकटी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही अशा म्हणणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊबाई यांना मानाचा मुद्रा करून आपण आपल्या विषयाकडे वळूया. माणसाला व्यासपीठ व अहिंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करणारे सज्ञ प्रशिक्षक, सज्ञ श्रोत्यो, मी सायली प्रकाश मांदळे. माझा विषय मांडू इच्छिते सावित्रीच्या लेखी चालल्या पुढे, संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे. पूर्वीच्या काळी स्त्रीला गुलामगिरी समाजाच्या बंधनातून जखडून ठेवले गेले होते. चूल आणि मूल हेच तिचे जीवन. स्त्री शिक्षण घेतले म्हणजे पाप मानल्या जायचं. अशा वेळी समाजाचे नित्य श्रुत्य दृश्य दिश्व मुख असते संकुचित, जे तहीसे करून यात प्रतिवर्धन घडवण्यासाठी सावित्रीचा जन्म झाला. सावित्रीबाई यांचे पती ज्योतिराव फुले यांच्या सहाय्याने शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष केला. स्त्री शिक्षणाला त्या काळी सन्यातन्यांचा विरोध होता. सावित्री तरीही थांबल्या नाही. लोकांनी सावित्रीच्या अंगावर चिखल, माती, शेण फेकले तरीही त्या चालत राहिल्या. काही त्यांच्यावर हात टाकण्याची भाषा केली. दगड गोटे खाऊन तरीही त्या थांबल्या नाही. त्यांनी शिक्षणाचा उपक्रम चालू ठेवला. जेव्हा सर्वत्र पेचची साथ चालू होती, आजारपणाने दवाखाने भरून गेले होते. समाज कार्य करीत असताना सावित्रीबाई एका लहान मुलाला, ग्रसलेल्या लहान मुलाला खांद्यावर उचलून दवाखान्यात घेऊन गेल्या. पेगमुळे सावित्रीबाईचा अंत झाला. जले चिरागे सूरज की आरती के लिए जले खुदिए दुनिया में रोशनी के लाने के लिए, जले खुदिए दुनिया में रोशनी के लाने. त्या निखाऱ्यावरती राख जमा झाली होती, पण निखारा अजूनही विझला नव्हता. सावित्री नावाचा एक दिवा विझला होता, पण त्या दिव्याने असंख्य पत्न्या पेटवल्या होत्या. सावित्रीच्या लेकी आता पंख पसरून झेप घेत आहेत. अर्थ पळ्याच्या भिंतीवर धैर्याने आपटत चालल्यात. यांच्या जिद्दीने आज नव्याने समाज बदलतो. आज अत्यंत भिडण्याच्या प्रकाशाने जग उसळते सोनेरीपणे. स्त्री शक्तीचे अनेक उदाहरणं आज आपण आपल्या समाजात पाहतो. भारताच्या दिव्यांगन पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी, म्हणजे समाज, म्हणजेच रणरागिणी. त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले. समाजाला महिषासुराने त्याच्या वाङ्मयातून भेडसावून सोडले होते. त्यावेळी त्या समाजाला त्या राक्षसातून रमाधमाला त्रासातून मुक्त होण्यासाठी आदिशक्ती रूपी, महिषासुरी रूपी तिचीच गरज होती. तर तीच आई भवानी चंडिका देवी म्हणून समाजाची जबक करती ठरली. तू कधी लढलीस बनवून तरुण विश्व तारा अशी संदेश
खरी ठरली. बोलता बोलता एवढं सांगून जाते, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले, किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्रियांच्या शिक्षणाचे धडे पुढे तिच्या लेकींनीच गिरवले, शिक्षणाचे धडे पुढे तिच्या लेकींनीच गिरवले. धन्यवाद. धन्यवाद सायली. सायलीच्या कडक भाषणासाठी एकदा कडक टाळ्या होऊन जाऊ द्या.